राघव चड्डाने आम आदमी पार्टी सोडली आणि बीजेपी जॉईन केली आणि मागच्या काही दिवसामध्ये जवळपास त्याचे 2 मिलियन फॉलोअर्स कमी झाले. सोशल मीडियावरती एक वेगळाच नरेटिव्ह पसरला. बघितली का सोशल मीडियाची ताकद? 2 मिलियन फॉलोअर्स कसे 2 दिवसात कमी झाले? मला सांगा, काय फरक पडणार आहे राघव चड्डाला त्याचे 2 मिलियन फॉलोअर्स कमी झाल्यामुळे? तो काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे का? आता त्याला ब्रँड डील्स, ब्रँड कोलॅबोरेशन्स कमी येतील, त्याचं घर चालणार नाही, असं काही होईल का त्याच्यासोबत? अरे, त्याने त्याचं राजकारण साधलं, त्याने त्याचा कार्यभाग साधला आणि तो बीजेपीमध्ये निघून गेला. आपण मात्र इमोशनली त्या गोष्टीला धरून बसतोय. मागे सुद्धा जेव्हा मी नेपाळ आणि बालेन शहा यांच्यावरती काही व्हिडिओज बनवले होते, तेव्हा कमेंट सेक्शन भरला होता की आपल्या भारतात सुद्धा अशी काहीतरी क्रांती झाली पाहिजे, आपण सुद्धा राघव चड्डाला सपोर्ट केला पाहिजे. वास्तविक त्यावेळी सुद्धा राघव चड्डाने ग्राउंड लेवलवरती उतरून अशी काही मोठी कामं केलेली नव्हती. संसदेत चांगली भाषणं ठोकली होती, चांगले मुद्दे मांडले होते, ॲक्सेप्टेबल. परंतु लगेचच आपण त्याला इतकं डोक्यावर घेणं आणि आता लगेचच त्याला इतकं खाली पाडणं, या राजकारणाला घेऊन आणि राजकारण्यांना घेऊन इतकं इमोशनल होणं आपण बंद केलं पाहिजे. हे किती सिंपल आहे. आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतो, तिथे आपल्याला चांगला पगार मिळाला नाही तर आपण नोकरी बदलली. आपण एखादा बिझनेस करतो, तो चालत नाही म्हणून आपण बिझनेस बदलला. आता तुम्ही म्हणाल हे बिझनेस, नोकरी, राजकारण सेम नाही, कारण राजकारण ही तत्वाची लढाई असते. कोणी सांगितलं? कारण राजकारण इतका मोठा बिझनेस तर आत्ता भारतामध्ये अवेलेबल नाही. आणि एक नेता असं मला नाव घेऊन सांगा जो तत्वाचं राजकारण करतोय. एक जात, सगळे नेते हे फक्त खुर्चीसाठी, सत्तेसाठी, पॉवरसाठी, स्वार्थासाठीच जगतात आणि त्याच्यासाठीच मरतात. हे त्यांचा स्वार्थ साधत साधत जर तुमचा काही स्वार्थ साधला, तुमचं कल्याण झालं, तर तुम्ही लकी आहात. काय तर म्हणे राघव चड्डाचे 2 मिलियन फॉलोअर्स कमी झाले. तिकडे नरेंद्र मोदीचे 100 मिलियनच्या वर फॉलोअर्स आहेत. ज्या दिवशी हा राघव चड्डा नरेंद्र मोदीसोबत स्टेज शेअर करेल, त्याचे 2 मिलियन असेच वाढून जातील. लिहून घ्या. यांनी फरक पडत नाही. तुम्ही इमोशनल होणं बंद करा. आणि जेव्हा आपण या राजकारण्यांना घेऊन किंवा राजकारणाला घेऊन इमोशनल नाहीत, प्रॅक्टिकल आहोत, हे या राजकारण्यांना समजेल, तेव्हा आपला हा खेळ होणं बंद होईल. तुम्हाला काय वाटतं?